नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. ज्या पक्षाला नॅशनल करप्टेड पार्टी म्हटलं होतं, ज्या पक्षाच्या नेत्यावरती जातीवादी राजकारण करणारा नेता, अनेकांचं घर फोडणारा नेता म्हणून टीका केली होती, ज्या पक्षाच्या अध्यक्षाच्या पुतण्यावरती 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून भाजपा सरकारमध्ये स्थिर आहे. RSSचा अजित पवारांना पक्षात घेण्याबाबत किंवा सत्तेत घेण्याबाबत विरोध होताच होता. मात्र तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजपा हायकमांड म्हणा, कोणीतरी एकाने मध्यस्थी करून अजित पवारांना पक्षासोबत सत्तेसोबत घेतलं. याची मोठी भरपाई येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांसोबतच भाजपाला मोजावी लागू शकते. अजित पवारांचे परतीचे दोर कापले गेलेले नाहीयेत, पण सध्याच्या घडीला अशी परिस्थिती तयार झाली आहे की काहीही झालं तरी महाराष्ट्रातील कुबड्या हटवाव्याच लागतील. याआधी सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनी त्यांच्या भाषणातून करताच पुढच्या 8 दिवसांमध्येच अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष फोडला, आमदार सोबत घेतली आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. एकनाथ शिंदेंच्या पक्षाची तीव्र नाराजी होती की आम्ही तुमच्या सोबत आहोत, मग तरीही तुम्हाला अजित पवारांच्या पक्षाची गरज का? समजून घेऊ शकतो. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी अजित पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला आपल्यासोबत घेतलं. पण कधीपर्यंत? याला एक लिमिटेशन्स होती. 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कार्यकाळात ज्या काही राजकीय उलथापालथी घडल्या, त्या इगो बेसवर घडल्या. याची याला जिरवायची होती, त्याला त्याची जिरवायची होती, म्हणून राजकीय उलथापालथ घडल्या. इतिहास आणि भविष्य कधीही असे राजकीय प्रयोग बघणार नाहीत. ते 5 वर्षांमध्ये भाजपनं करून दाखवलं. मात्र ते सगळं झालं गेलं, गंगेला मिळालं. या भूमिकांमध्ये 2024ची निवडणूक पार पडली, निर्णय झाले, पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, सगळं काही सेट होतं. पण अशामध्ये 27 ऑक्टोबरला अमित शहा महाराष्ट्रातील कुबड्या हटवायच्यात अशा पद्धतीचं विधान करतात आणि पुढील 8 दिवसांमधील राजकीय हालचाली बदलायला सुरुवात होते. शिंदेंचा पहाटेचा दिल्ली दौरा आजही लक्षात आहे. तो दौरा शिंदेंसाठी महत्वाचा होता, कारण ते त्यावेळी शहांना नाही, मोदींना भेटून आले होते. चर्चा काहीही सांगू द्या, पण सध्या शिंदे गट असो किंवा अजित पवारांच्या गोटात असो, हालचाली आणि अस्वस्थता दाबून आहे. शरद पवारांना सुद्धा हे कळून चुकतंय की आपण दाखवायचे ते सगळे पत्ते उघड केले. मी जसं आधीही म्हटलं होते की काका पुतण्या एकमेकांच्या विरोधात गेले आणि लोकसभा निवडणुकांआधीच अजित पवार शरद पवारांवर बोलत होते, पण त्यानंतर पुन्हा कधीही अजित पवार शरद पवारांवर बोलले नाही. सगळ्यात महत्वाची हिंट, शरद पवार अजित पवारांवर बोलत नाही, कारण अजित पवारांचा जो तमाशा सुरू आहे तो चालू द्या म्हणून शरद पवार बघतायत असं सांगण्यासाठी सुद्धा त्या हालचाली कारण देणाऱ्या होत्या. पण जेव्हा काही सुप्रिया सुळे जेव्हा अजित पवारांवरती राजकीय दृष्ट्या कुठलेही आरोप होतात, त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांना डिफेंड करायला समोर येतात. त्यामुळे हे समजून येतंय की आता शरद पवारांच्या गोटात आपला पक्ष चिन्ह गेल्याचा कुठलाही गम पत्तावलेला नाहीये. IPS संजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे अजित पवारांना डिफेंड करत होत्या. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी सुद्धा सुप्रिया सुळे पार्थ पवारांना पर्यायीने अजित पवारांना डिफेंड करत होत्या. आपला पक्ष गेलाय, चिन्ह गेलेत, आपले आमदार फुटलेत, आपले खासदार फुटलेत, अशामध्ये सुद्धा अजित पवारांना दोष देण्याऐवजी हे भाजपाच्याच अदृश्य शक्तीने केलंय असं म्हणून भाजपालाच प्रश्न करत होत्या. जणू काही अजित पवार हे घरातले एकदम शिस्तप्रिय व्यक्ती होते, पण त्यांची संगत एखाद्या खोडकर मित्रासोबत लागली आणि म्हणून हे सगळी खोडी करतोय. अशा पद्धतीने शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षाला ट्रीट करत होता. अंदाज तेव्हाच येत होता की हे सगळे जाणून बुजून म्हणा किंवा मग ठरवून चाललंय. पण या सगळ्या भूमिकांमध्ये अजित पवारांचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदेंचा पक्ष असो, दोघांनाही 2029च्या आधी हटवायचं यासाठीच्या हालचाली 11 महिन्यापूर्वीच सुरू झाल्या. 2029ची निवडणूक स्वबळावर लढवली जाईल हे अमित शहांचं उद्गार, 27 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील कुबड्या हटवायचे हे केलेलं विधान आणि पार्थ पवारांचा समोर आलेला जमीन घोटाळा, ही कागदपत्र लीक कोण करतं? सत्ताधारीत सध्या चर्चा ऐकायला मिळत आहेत की शिंदे सेना असो किंवा अजित पवारांचा पक्ष असो किंवा मग भाजपही असो, सगळ्यांची उणीधुणी कागदपत्रे बाहेर काढण्याचं काम सत्तेतीलच मंत्री आणि आमदार करतायत, कारण पॉवर त्यांच्याकडे तेवढी आहे की एवढे कागदपत्र बाहेर निघू शकतात. एकमेकांच्या गेम करण्याच्या नादात आताच्या घडीला अजित पवारांना राजीनामा द्यावा लागू शकतो, इथपर्यंतची परिस्थिती आली आहे. आधीच अजित पवारांच्या पक्षातील अनेक आमदार मंत्री अडचणीत आहेत. त्यातल्या त्यात माणिकराव कोकाटे हे मंत्रीपद जाता जाता वाचलं. धनंजय मुंडे हे पुन्हा कितीही प्रयत्न केले तरी पटरीवर येऊ शकत नाहीयेत. छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या बाजूने स्टँड घेऊन तसेही ओबीसी आपल्याकडे वळवलेत, तेही फुटल्यातच जमायत. या सगळ्या गोष्टींपैकी आणखी एक महत्वाचा फॅक्टर अजित पवारांना पक्षापासून म्हणजे सत्तेपासून किंवा महायुतीतून बाहेर काढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. तो म्हणजे संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला अजित पवारांनी केलेला विरोध. भाजपच्या पक्षामध्ये सुद्धा
नितेश राणे असतील, इकडे महेश लांडगे असतील, नारायण राणे असतील, निलेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, अनेक जण हिंदुत्ववादी भूमिका घेतात. यातील अनेक जण बेताल वक्तव्य करतात. पण भाजप अशा पद्धतीने त्यांच्या आमदारांना ट्रीट करत नाही जसं अजित पवारांनी संग्राम जगतापांना ट्रीट केलं होतं. मेसेज हाच गेलाय की संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली म्हणून अजित पवारांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलाय. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका घेतात. आम्ही त्यांना आमच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमत होत नाही, म्हणूनही त्यांना महायुतीतून बाहेर काढणं सोपं आहे. आणि त्यामुळं हाही शिक्का भाजपवर गागणार नाही की भाजप गरज संपल्यावर किंवा गरज नसताना ते कोणाला जवळ करत नाहीत. हिंदुत्वाचा मुद्दा आला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही कोणाशीही तडजोड करणार नाही हे सेट करण्यासाठी सुद्धा ते अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढू शकतात. आता पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण जे काही केलं ते मेसर्स अमोडिया कंपनीने केले. मेसर्स अमोडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचे 99% शेअर्स आहेत. मात्र अजूनही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही. रोहित पवार, सुप्रिया सुळे अजित पवारांचा बचाव करण्यासाठी पुढे येतात. नाही राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष अजित पवारांचा राजीनामा मागतो. समजून घ्या, जेवढे काही घोटाळे होते अजित पवारांचं लेटेस्ट स्टेटमेंट माझ्या नातेवाईकांच्या मागेही ईडी सीबीआयच्या चौकशा लागल्या, त्यातूनही मला अत्यंत त्रास होतोय. नातेवाईक कोण? मधल्या काळात रोहित पवारांची ईडी चौकशी झाली होती. अर्थ समजतोय? इथे सुद्धा बरंच राजकारण बदलणार आहे. म्हणजे अजित पवार काका पुतणे या सगळ्या भूमिकांमध्ये अजूनही एकमेकांसोबतच आहेत. काहींचे घोटाळे ज्यांचे खूप मोठे ते अजित पवारांसोबत सत्तेत आहेत आणि ज्यांचे निभावून जाऊ शकतात ते अजित पवारांसोबत सत्तेत आहेत असं म्हणायला जागा उरते. आणि आता जवळपास सगळाच खेळ समजल्या असल्या कारणामुळं आता अजित पवारांना पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी त्यांचा राजीनामा घेतला जाण्याचे चान्सेस वाढलेत. कारण अजित पवार सत्तेत असताना पार्थ पवारांची निष्पक्षपणे चौकशी होईल कशी तुम्हीच सांगा. त्यामुळे जेवढे धाकायचे होते, जेवढे दाबायचे होते ते सगळे डाव ओपन झालेत. लक्षात घ्या, पुढच्या काही महिन्यातील हालचाली गेम चेंजर ठरलेल्या असतील. अनेक ठिकाणी अजित पवारांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गिनतीत धरला जात नाही. काही ठिकाणी शिंदेचा पक्ष गिनतीत धरला जातो. त्या विषयावर नंतर येऊयात. पण सध्या काका पुतणे यांची एकत्रितता किंवा जवळता अजित पवारांनी पेरलेल्या 2.5-3 वर्षाच्या राजकारणाला सुरुंग लावणारे ठरेल. कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.